नमस्कार, मी शिवानी राजेंद्र धोपावकर आहे। मला द बॉम्बे हुपरच्या नावाने ओळखलं जातं। मी गिरगावमध्ये राहते आणि 5 वर्षाची होती तेव्हा मला एक रिंग गिफ्टमध्ये मिळाली होती बर्थडेला। सो तेव्हापासून मी हुला हूप स्टार्ट केलं। मला सगळे तेच बोलले, सोसायटीमधले सगळे, की लाईक पॅशन हा करिअर कधीच होऊ नाही शकत। माझ्या घरचे खूप म्हणजे आर्टिस्ट आहेत सगळे, बट तरी कोणीही हा वे निवडला नाही आहे ॲज अ करिअर। सो रात्री 3 पर्यंत सगळे झोपायचे तेव्हा मी प्रॅक्टिस करायची आणि ते सगळ्यांना आवडलं। म्हणजे ढोल ताशाच्या मध्ये असं परफॉर्म करायला मला खूप मजा आली। माझे पण खूप इन्स्पिरेशन आहेत, सो पण मी त्यांना कॉपी नाही करत। मी माझा एक वेगळा रस्ता क्रिएट केला आहे। क्लासेस वगैरे नव्हते तेव्हा, सो मी घरीच सेल्फ लर्न्ड आहे। बाकी कोणी असं शिकवलं नाही आहे। अरे हिने तर 2 घरं घेतली, कशी घेतली हिने 2 घरं? नमस्कार, मी शिवानी राजेंद्र धोपावकर आहे। मला द बॉम्बे हुपरच्या नावाने ओळखलं जातं आणि मी गिरगावमध्ये राहते आणि 5 वर्षाची होती तेव्हा मला एक रिंग गिफ्टमध्ये मिळाली होती बर्थडेला। सो तेव्हापासून मी हुला हूप स्टार्ट केलं आणि माझ्या पप्पांनी तेव्हा हुला हूप शिकवलं होतं मला। मला हुला हूप काय होतं, मला ह्याला हुला हूप म्हणतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं। मी फक्त त्याला रिंग असं म्हणून बोलायची। मी जसं आता म्हणाले की 5 वर्षापासून माझी सुरुवात झाली हुला हूपिंगमध्ये आणि करता करता मला त्याच्यात इंटरेस्ट वाढत गेला। एवढा इंटरेस्ट वाढत गेला की ती माझी हॉबी ट्रान्सफर झाली पॅशन म्हणजे ॲज अ करिअर। पण त्याच्या आधी मला काहीच प्लॅन नव्हतं की मी हुला हूपलाच करिअर निवडणार आहे वगैरे। सो जसं घरच्यांचं प्रेशर असतं, सोसायटी प्रेशर असतं, सो मी BSc IT स्टडीज वगैरे सगळे कंप्लीट केले। माझे BSc IT नंतर मी जॉब केला। मी 5 वर्ष जॉब केला ITमध्येच आणि जॉब करता करता मध्ये लॉकडाऊन लागलं। त्या लॉकडाऊनमध्ये घरी असायचो, वर्क फ्रॉम होम करायचो आम्ही। सो तेव्हा मला असं वाटलं की माझ्याकडून काहीतरी मिस होतं आहे आणि माझा पर्पस काय आहे जगण्याचा, मी फक्त वेस्ट करते आहे टाईम माझा। सो मला काहीतरी युनिक करायचं होतं आणि तेव्हा मला आठवलं की माझं पॅशन होतं हुला हूप, सो मी ते फॉलो करायला पाहिजे। सो त्याच्यामध्ये मी लॉकडाऊनमध्येच मी परत एकदा हूप उचलली आणि मी घरीच फक्त करायची, मी रील्स बनवायचे आणि रील्स बनवता मला फक्त एक आयडिया आली की मी क्लासेस का नाही घेते। सो मला लोकांनी ते रील्स बघून विचारलं की क्लासेस घेशील का? सो माझी मम्मी मेहंदी आर्टिस्ट आहे, तिच्याकडून मला थोडे क्लायंट्स मिळाले। सो 1-2 असे स्टुडंट्स जमा करून त्यांच्या पेरेंट्सला आवडायला लागलं। सो असे माझे स्टुडंट्स इन्क्रीज होत गेले। होता होता त्याच्यानंतर मी अजून पुढे गेली। करिअरचं प्रेशर होतं सगळं माझं कंप्लीट झाल्यानंतर मी हुला हूप ला कसं पुढे घेऊन जाऊ शकते हा विचार केला। सो मी जॉब सोडण्याचा विचार केला, कारण माझे क्लासेस तेव्हा खूप सारे स्टुडंट झाले होते आणि खूप सारे स्टुडंट झाल्यामुळे मला अर्निंग ह्याच्यामध्ये जास्त मिळायला लागली, जॉबमध्ये कमी। सो मला असं झालं की मी ह्यालाच पुढे घेऊन जाऊ शकते। सो मी घरी बोलली की मला जॉब नाही करायचं आहे आता, सो माझं जॉबमध्ये मन नाही लागत आहे। सो मला एक काहीतरी नवीन वे निवडायचं आहे माझ्यासाठी। पण घरचे तेव्हा नाही बोलले होते, मम्मी पप्पा सगळ्यांनी नाही सांगितलं की एक हॉबी एक करिअर कसा बनू शकते। सो हा फक्त एक पॅशन असू शकतो। मला सगळे तेच बोलले, सोसायटीमधले सगळे, की लाईक पॅशन हा करिअर कधीच होऊ नाही शकत। माझ्या घरचे खूप म्हणजे आर्टिस्ट आहेत सगळे, बट तरी कोणीही हा वे निवडला नाही आहे ॲज अ करिअर। तो मीच विचार केला तो करिअर निवडायचा। सो मी माझ्या भावाबरोबर बोलली, सगळ्यांबरोबर बोलली। सो माझ्या भावानी तेव्हा सपोर्ट केला की त्यांनी माझ्या पेरेंट्सला समजावलं की तिला करू देत, ती करू शकते वगैरे। सो 6 मंथ्स लागले समजवायला पेरेंट्सला की मी करू शकते, माझ्यात तेवढी पोटेन्शियल आहे की मी पुढे जाऊ शकते वगैरे। सो तेव्हा 6 मंथ्स नंतर त्यांनी जेव्हा अग्री केलं फायनली, तेव्हा मी जॉब सोडला आणि मग मी हुला हूप लाच करिअर निवडलं आणि मी तेच आत्तासुद्धा कंटिन्यू करते। सो आता 2 वर्ष झाली जॉब सोडून आणि आता मी क्लासेस ओपन केले आहेत गिरगावमध्येच। मी इकडेच क्लासेस घेते
आणि फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी लहान होती, लहानपणापासून जेव्हा मी गिरगावात राहायची, गिरगावकरांना माहिती असेल की आपली घरं किती लहान लहान आहेत. सो एक सगळ्यात मोठी डिफिकल्टी ही होती की मी प्रॅक्टिस कुठे करणार, कारण जर एखाद्या गोष्टीला पुढे घेऊन जायचं असेल आणि एक आर्टिस्टला जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी जागा ही खूप महत्त्वाची आहे प्रॅक्टिस करायला. सो हुला हूपमध्ये खूप सारी स्पेस लागते. हुला हूप असतेच, ते म्हणजे त्याची साईजच खूप मोठी असते. सो मी घरी जर प्रॅक्टिस करूच शकत नव्हती. सो मी चौपाटीला जायची, बाहेर जाऊन प्रॅक्टिस करायची. सो एक ट्रिक शिकायला मला खूप टाईम लागला, कारण शिकवणारंसुद्धा कोण नव्हतं तेव्हा. मी ऑनलाईन पण खूप क्लासेस शोधले होते, आपल्या इथे गिरगावमध्ये पण खूप क्लासेस शोधले होते, पण कुठेच ते मिळाले नाही. सो मला घरी शिकायला 6-6 महिने लागायचे एक ट्रिक शिकायला. मी घरच्यांना बोलायचे की तुम्ही साईडला बसा, मला प्रॅक्टिस करायची आहे. सो रात्री 3-3पर्यंत सगळे झोपायचे तेव्हा मी प्रॅक्टिस करायची. असं करून मी ह्या लेवलला पोचली आहे आता. जेव्हा मी हे स्टार्ट करत होती, म्हणजे मी जॉब सोडून हा विचार केला की मी हुला हूपलाच करिअर निवडणार आहे. सो जे लोक मला सारखे बघतात, जसे की माझे नेबर्स आहेत, माझे रिलेटिव्ज आहेत, त्या लोकांनी मला असं खूप दाखवलं की सपोर्ट करतायत, बट पाठी खूप बोललं जातं की ही काय करते आहे, नक्की कुठे जाते आहे, एक मुलगी आहे. सो मी काय करते बाहेर जाऊन, जॉब सोडते, मग मी हूप घेऊन जाते, तर मी काय करते, क्लासेस कुठे घेते, काय करते. सो मी घरी जाऊन शिकवायचे आणि माझ्या सोशल मीडिया पेजवर वगैरे दिसायचं की मी शिकवते. सो माझ्या पेरेंट्सला असं बोललं गेलं आहे खूप वेळा की शिक्षण एवढं मुलीला शिकवलं आणि मग ती शिक्षण सोडून आता ते हुला हूपमध्येच करते, तर हे तुम्ही का करून देताय वगैरे. पण तरीसुद्धा माझ्या पेरेंट्सनी सपोर्ट केलं आणि मी जॉब सोडल्यानंतर जेव्हा मी हे करत गेली, तर मी एक रील बनवायचा विचार केला की मी जॉब सोडला. सो माझी जर्नी मी फुल त्या रीलमध्ये कवर केली. सो जे लोक मला सपोर्ट करतायत असं दाखवलं की रिलेटिव्ज आहेत, नेबर्स आहेत. सो त्या लोकांनी ते बघितलं आणि इतर म्हणजे खूप लोकांना तो रील आवडला आणि तो व्हायरल झाला. सो त्याच्यावरून खूप लोक मला बोलली की हे खूप मस्त करते वगैरे. सो त्याच्यानंतर खूप लोकांनी इन्स्पिरेशन घेतलं की ही एक चांगली गोष्ट आहे. हुला हूप हे कधीच माहिती नव्हतं की करिअर बनू शकतं, हे तू करून दाखवलं आहेस वगैरे. सो त्याच्यानंतर मला जे लोक सपोर्ट नव्हते करत ते पण मला सपोर्ट करायला लागले. 4 वर्ष झाली मी आता गुढीपाडवामध्ये परफॉर्म करते. सो जेव्हा माझं एकदम पहिलं वर्ष होतं गुढीपाडवामध्ये परफॉर्म करायचं, तेव्हा मी माझ्या मम्मीला जस्ट विचारलं होतं की मी जाऊ का हुला हूप घेऊन असंच रँडमली रस्त्यावर परफॉर्म करते. सो ती मला बोलली की अरे वेडी आहेस का, असं कोण करतं रस्त्यावर परफॉर्म, असं चांगलं नाही वाटणार. तर मग मला ते असं वाटलं की अरे त्यात काय झालं, करू शकतो. सो तेव्हा माझ्या आजोबांनी मला सपोर्ट केलं. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की एवढं जनरेशन गॅप असूनसुद्धा त्यांनी त्या लेवलची थिंकिंगमध्ये त्यांनी केली आणि त्यांनी मला सपोर्ट केलं. आता माझे आजोबा नाही आहेत आमच्याबरोबर, पण 4 वर्ष कंटिन्युअसली मी ते गुढीपाडवामध्ये परफॉर्म करते. आणि तिथे जस्ट मी रँडमली फर्स्ट इयर हूप घेऊन गेली, ते बोलले म्हणून, आणि ते सगळ्यांना आवडलं. म्हणजे ढोल ताशाच्या मध्ये असं परफॉर्म करायला मला खूप मजा आली आणि ते सगळ्यांनाच युनिक वाटलं, कारण कोणीच बघितलं नव्हतं आणि मला हुला हूप चांगल्या लेवलला पोचवायचं होतं. सो ते एक मला तो एक चांगला वे वाटला घेऊन जाण्याचा, कारण खूप क्राऊड असतो गुढीपाडवामध्ये, खूप कॅमेरामॅन्स वगैरे असतात. सो सगळे असे आजूबाजूला व्हिडिओ घेत होते आणि मग ते सामना खूप सारे न्यूजपेपर्स, TV चॅनल्स वगैरेनी ते कवर केलं वगैरे. सो त्याच्यामधून ॲक्च्युली माझी जर्नी स्टार्ट झाली. आणि 4 वर्ष 4th इयर जेव्हा होतं तेव्हा माझे आजोबा हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यांनी जस्ट गुढीपाडव्याच्या आधी माझं आणि त्यांचं लास्ट कॉन्व्हर्सेशन झालं की तू जाते आहेस ना वगैरे. आणि गुढीपाडवा झाला आणि गुढीपाडव्याच्या नंतर जेव्हा मी त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला सगळे व्हिडिओज दाखव गुढीपाडव्याचे, आणि सगळे व्हिडिओज त्यांनी बघितले वगैरे. आणि त्यांनी मला विचारलं खूप क्राऊड होता ना, मजा आली ना. तोच एक माझा शेवटचा कॉन्व्हर्सेशन होता त्यांच्याबरोबर.
आणि सो मला त्यांचा पण सपोर्ट मिळाला आणि मला ते हे सगळं बघून खूप मजा आली. सो जेव्हा मला म्हणजे मी माझ्या लहान असताना माझ्या मम्मीबरोबर जायची जिम्नॅस्टिक, खूप साऱ्या क्लासेसमध्ये गेली आहे, कारण मला खूप इंटरेस्ट होता हुला हूपमध्ये. सो मला कुठेच क्लासेस नाही मिळाले हुला हूपचे. जिम्नॅस्टिकमध्ये वगैरे असतं आणि आता खूप आहे जिम्नॅस्टिकमध्ये वगैरे हुला हूप, बट तेव्हा काहीच नव्हतं. सो मला असं होतं की मला तेच करायचं आहे, बट मला तेव्हा काहीच आयडिया नव्हती की हुला हूपमध्ये सुद्धा एवढे सगळे प्रकार असतात. जसं की नोज हुपिंग आहे, फोरहेड बॅलन्सिंग आहे, वेस्टवरती तर सगळ्यांनाच माहिती होतं, पण वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर ते फिरवलं जातं हे कोणालाच माहिती नव्हतं. सो मी क्लासेस शोधले पण मला मिळाले नाही. सो असं झालं की मी जस्ट खूप वर्षानंतर एकदा लॉकडाऊनमध्ये स्क्रोल करता करता मला फॉरेनर्सचे वगैरे व्हिडिओ मिळाले की एक मुलगी करताना दिसली. ते असं म्हणतात की मॅनिफेस्टेशन, डेस्टिनी आपल्याला तिकडे घेऊन जात असते. सो मला ते रील सारखे सारखे दिसायचे. तेव्हा मी ते बघितलं की अच्छा, हुला हूपमध्ये एवढं सगळा प्रकार असतो. सो तेव्हा मी घरीच शिकले. लाईक मी ते व्हिडिओज बघितले, त्यांना स्लो मोशन वगैरे वगैरे सगळे असे करून कारण जेव्हा आपण एक ट्रिक करतो तेव्हा आपल्याला समजत नाही की ते लोक कसे फिरवत आहेत. ही हूप इकडून जाते. खूप डिफिकल्ट असतं ऑनलाईन शिकणं. सो पण ते माझ्यासाठी काहीच क्लासेस वगैरे नव्हते तेव्हा. सो मी घरीच सेल्फ लर्न्ड आहे. बाकी कोणी असं शिकवलं नाही आहे. हे खूप रँडम होतं की खूप लोकांना असं वाटलं की अरे हिने तर 2 घरं घेतली, कशी घेतली हिने 2 घरं. आणि मी 2 घरं घेतली असून पण म्हणजे मी खूप स्ट्रगल केलं आहे त्याच्यासाठी की मी त्या लेवलला जाऊन ते घर घेतलं आहे. कारण तेव्हा मी जॉबसुद्धा करायची आणि मी क्लासेससुद्धा घ्यायची. सो लाईक मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जॉब करायची आणि आफ्टर 6 मी क्लासेस घ्यायची 11 वाजेपर्यंत. सो तेवढं मी सेविंग केलं होतं आणि प्लस मी खूप सारे सर्च केले, खूप सारे रिसर्च केले. सो मी खूप सारे फॉर्म्स भरले होते, खूप सारं. सो त्याच्यामध्ये मी पुण्यामध्ये घर घेतलं आणि मग बदलापूरमध्ये माझ्या पेरेंट्ससोबत घर घेतलं. सो त्याच्यामध्ये लोकांना खूप वाटलं की अरे हिच्याकडे 2 घरं आहेत, सो एवढी पैसेवाली आहे वगैरे. सो असं काही नाही आहे. हे सगळं स्ट्रगलवर डिपेंड आहे. मी अजूनही एका लहान घरातच राहते. सो मी डाऊन टू अर्थच आहे तुमच्यासारखीच. आणि बस हे फक्त एका स्ट्रगलमुळे आणि मम्मी पप्पांच्या सपोर्टमुळे आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे मी हे करू शकली आहे, जे तुम्हीसुद्धा करू शकतात. आणि प्लस मला हे म्हणायला आवडेल की इन्स्पिरेशन आणि कॉपी करणं हे एक वेगळं 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो इन्स्पिरेशन मला असं वाटतं नक्कीच घेतलं पाहिजे. माझे पण खूप इन्स्पिरेशन आहेत. सो पण मी त्यांना कॉपी नाही करत. मी माझा एक वेगळा रस्ता क्रिएट केला आहे, जो मला असं वाटतं की आता खूप लोक येऊन मला बोलतात की आम्हाला पण आता जॉब सोडून हे करायचं आहे. सो काही लोक असं आहेत की फक्त जॉब ह्याच्यामुळेच सोडतात की रील बनवायला मिळेल त्याच्यामुळे. बट असं करू नका. तुमचं जे पण इन्स्पिरेशन आहे त्यांना फॉलो नक्कीच करा, बट एक प्रॉपर वे असला पाहिजे. मी पण जॉब करून हे सगळं केलं आहे आणि हे मला फायनली समजलं की मी आता केपेबल आहे जॉब सोडायला, तेव्हाच मी जॉब सोडला आहे. सो तुम्ही पण असं करू शकतात आणि तुमचा एक युनिक वे तुम्ही क्रिएट करू शकतात.